कपडे खरेदीचे आमिष व लग्नाचे वचन देऊन डांबून ठेवून अनेक वेळा बलात्कार। पीडित महिलेने केला शहाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। तो गुन्हा काल रात्री विजापूर नाका पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलाय। सविस्तर माहिती काय ते पाहूया। वाढदिवसानिमित्त कपडे खरेदी करण्याचे आमिष दाखवून सोलापुरात बोलावून घेतले, मठात भाड्याच्या खोलीमध्ये डांबून ठेवले आणि जबरदस्तीनं अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने कर्नाटकातील शहाबाद पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। ती विजापूर नाका पोलीस ठाण्यात वर्ग झाल्याने मंगळवारी दिनांक 22 जुलै रोजी रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला। गुन्हा मार्च महिन्यात घडल्यानंतर 5 महिन्यांनी नोंदला गेला। शंकर हिरालाल लोखंडे वय 45 राहणार रामवाडी असे आरोपीचे नाव आहे। त्याच्या विरोधात BNS 64-2 M 127-4-69-351-3 कलमान्वये गुन्हा नोंदलाय। पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत सगळा घटनाक्रम सांगितला आहे। पीडित महिला शहाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहते। तुझ्या वाढदिवसानिमित्त सोलापूरला जाऊन कपडे घ्यायचे आहेत म्हणून आरोपीनं 5 ते 18 मार्च 2025 या काळात आणले। आरोपी हा दिनांक 5 मार्च रोजी सोलापूर शहरात आला होता। महिलेला घेऊन त्याने एका मठात भाड्याने खोली घेतली आणि तिथेच पीडित महिलेला डांबून ठेवले। तुझ्याशी लग्न करेन असे म्हणून वारंवार जबरदस्तीने अत्याचार केला। या प्रकाराची वाच्यता केल्यास मारून टाकेन अशी धमकीही दिली। या प्रकारानंतर पीडितेने कर्नाटकातील गावी गेल्यानंतर 21 जुलै रोजी शहाबाद पोलीस ठाणे गाठले, तेथे फिर्याद नोंदवली। सदरची घटना सोलापुरात घडल्याने हा गुन्हा तेथील पोलिसांनी विजापूर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला। त्यानुसार 22 जुलैच्या रात्री उशिरा गुन्हा नोंदल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। या प्रकरणी पोलीस ठाण्यास भेट देऊन पीडितेची कैफियत जाणून घेतली। अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक बोधे हे करीत आहेत।